रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून जंगल नावाची कथा. भिंत फुलांच्या कागदानं मढलेली, हिरवी आणि तपकिरी फुलं, रेखीव नाजूक जांभळ्या पानांमध्ये उमललेली, पानंही आकर्षक, फुलांचे पानांचे आकार डौलदार, पण रंग या दुनियेत कधीही न आढळणारे, खोटे, अगदी खोटे. त्या फुलांवर रुंजी घालणारी फुलपाखरं, या फुलपाखरांचे तुकडे अंतरावर छापलेले चंदेरी पार्श्वभूमीवर, आणि मग तो रंगीत फुलांचा कागद भिंतीवर ताणून चिकटवलेला, जसे काही भिंतीवर ठायी फुलांचे गुच्छ उमललेत. अतिमोहक, पण सगळं अतिशय खोटं. या भिंतीवर एक घड्याळ, कमळाच्या आकाराचं, सोनेरी प्रशस्त पाकळ्या, उभे लाल किरमिजी तंतूंचे भरगच्च वर्तुळ, त्यात लखलखते आकडे, पाऱ्यासारख्या चकाकणाऱ्या 2 टोकदार सुया, एक 8च्या पुढे गेलेली, दुसरी 3पर्यंत येऊन पोहोचलेली. तो घड्याळाकडे पाहतो. शोरूम बंद व्हायला अवघी 15 मिनिटं राहिली. युनिफॉर्म बदलायला हवा. तो आतल्या कपडे बदलण्याच्या छोट्या मेन्स रूममध्ये जातो. शेवटचं गिराईक मॅनेजर बरोबरच बाहेर पडणारं असतं. सरबताच्या ग्लासात बर्फ घुसळावं ते शांतपणे शोरूमकडे बघत बसलेलं असतं, एक शब्दही न बोलता. शोरूम, फर्निचरची वैभवशाली शोरूम. एक प्रशस्त हॉल, त्या हॉलचे 6 लहान मोठे भाग, एखादा बेडरूमसारखा सजवलेला, 2-3 दिवाणखाने बनवलेले, एक ऑफिस, एक किचन. या सगळ्यांसाठी लागणारं फर्निचर तिथं मांडून ठेवलेलं, गर्दीनं, पण डोळ्यांना सुख होईल अशी मांडणी करून. भरगच्च ऐश्वर्यासारखी ही सुखद गर्दी. जाड मऊ लुसलुसीत गाद्या, त्यांना रेशमी मखमली कव्हरं, त्यांचे विविध रंग, किरमिजी, मोरपिशी, कुसुंबी, सोनेरी, कितीतरी. घासून गुळगुळीत केलेलं लाकूड, पॉलिश लावून देखणं चकचकीत केलेलं. एवढ्यानंही समाधान झालं नाही, म्हणून त्यावर सनमायका, फोरमायकाचे अधिकच सुळसुळीत मुखवटे चिकटवलेले. पाय आत रुतेल इतक्या मऊ लाल गालिच्यानं जमिनीचंही मूळचं खरबरीत रूप झाकलेलं. सारं कसं गुळगुळीत, लुसलुशीत, मऊ निसुळसुळीत. निसर्गातला जाडेबरडेपणा इथं नष्टप्राय झालेला. निसर्गावर मिळवलेला केवढा हा विजय. कशासाठी? सुखासाठी. स्पर्श सुखद व्हावा, दर्शन आकर्षक व्हावं, बसणं उठणं झोपणं वाचणं सारं कसं आरामशीर व्हावं, कसलेही कष्ट नकोत. सुख हवं, फक्त सुख, आणखी सुख, सुखद सुख. प्रत्येक खोलीचा भाग सजवलाय तो याच दृष्टीनं. सुख हवंय ना, तयार सुख. मग बस, फार काही करायला नको. फक्त इथलं फर्निचर घेऊन जा. त्याला शोभेल अशी प्रशस्त जागा मालकीची असू द्या. ते फर्निचर असंच देखणं राहील याची काळजी घेण्यासाठी 2 नोकर असू द्यात. मात्र फर्निचरची सफाई झाली की त्यांना खोलीत थारा देऊ नका. आपल्या काळगेल्या रंगानं नि घामेजल्या अंगानं ते खोलीची सारी शोभा बिघडवतील. शिवाय या नोकरांना वाईट सवय असते, मालक नसताना हळूच त्याच्या फर्निचरवर चोरून बसण्याची. त्यांना एकदा ताकीद देऊन ठेवा. आणखी म्हणावं, तुमचा घाम कार्पेटवर किंवा फर्निचरच्या जाड रेशमी कापडावर पडला तर खबरदार, कार्पेट लवकरच खराब होतं. एवढं समजत नाही? बेस्ट म्हणजे खोली एअर कंडिशन हवी, म्हणजे ती बंद ठेवता येते. बाहेरच्या त्या रोगट धुळीचा कण देखील आपल्या फर्निचरवर बसत नाही. मग ते खूप टिकतं. अर्थात तरीही ते वापरताना काळजी घ्यावीच लागते. बसताना उठताना जपून नाजूकपणे. पण ते काय आपसूक सवयीनं जमतं? एअर कंडिशनिंग नसलं तर निदान खिडक्या तरी मजबूत काचेच्या हव्यात. आणि मुख्य म्हणजे त्यांना जाड किनखापी पडदे हवेत. फार लांब
जायला नको. अतिशय मजबूत विणलेली आणि फोक मोटिव्स असलेली आकर्षक टेपेस्ट्री शेजारच्याच दुकानात मिळेल. ही विशिष्ट टेपेस्ट्री जरा महाग आहे, कारण फोक मोटिव्स आदिवासींकडून मुद्दाम विणून घेतलेले असतात. त्याला अधिक मजुरी द्यावी लागते. असे पडदे सोडले की बाहेरचे काही आत येऊन फर्निचरवर बसत नाही. धूळ, गोंगाट, रस्त्यातली माणसं किंवा सूर्यप्रकाशही या शोरूममधला भाग इतका आरामशीर दिसतो की वाटतं या भागात पाऊल टाकल्याबरोबर झोपच येईल. कसल्या काळज्या डोक्यात असणार नाहीत. दिवसभरात काहीच श्रम केलेले नसले तरी झोप लागायला क्षणाची खोटी होणार नाही, कारण बिछाण्यावरच्या या गाद्याच बघा ना, डनलॉपच्या आहेत आणि त्यातही लेटेस्ट मॉडेलच्या. डनलॉप तर दिवसेंदिवस आपल्या गाद्यांमध्ये झपाट्यानं सुधारणा करतंय, केवळ मानवजातीच्या आरामासाठी. 4 पोस्टर बेड ही किती पूर्वीची गोष्ट, एकेकाळच्या जमान्यातली. पण जुना सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवायचा म्हणून आजही तो लांबरुंद चौसपी पलंग आपल्या दिमतीला हजर आहे. त्याच्या डोक्याच्या बाजूच्या राजेशाही नक्षीदार प्रभावळी सकट. मात्र हा विकत घ्यायचा तर बेडरूम त्या प्रमाणात मोठी हवी. खोली मोठी असली की लोळायला पलंग वाटेल तेवढा मोठा ठेवता येतो, कारण माणसाला आडवं पडायला जरी फक्त 3.5 हात जमिनीची गरज असल्याचं खुद्द टॉलस्टॉयपर्यंत सगळ्यांनी सांगून ठेवलं असलं तरीही माणूस लोळायला किती जागा घेईल याला मर्यादाच नाही. या पलंगाला खास व्यवस्था म्हणजे दोन्ही बाजूंना ड्रॉवर्स, त्यात बेडरूम जोक्सचं पुस्तक, पिस्तूल किंवा संतती प्रतिबंधक साधनं, असं झोपताना हाताशी हवं असलेलं काहीही ठेवता येतं. पण या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या पलंगाच्या माथ्याशीच असलेलं हिरवंगार जंगल, सबंध भिंतभर ब्लोअप केलेलं आफ्रिकेतल्या अरण्याचं लाईफ साईज रंगीत छायाचित्र. खोलीतल्या अप्रत्यक्ष प्रकाशात ते रान इतकं खरं वाटतं की रात्री तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यातच झोपी जाता. त्यामुळे आपल्या बंद खोलीच्या आरामशीर जगातून आपण निसर्गाला बाहेर ठेवलं असं होत नाही. शेवटी निसर्गही महत्त्वाचा आहेच, कारण तसं पाहिलं तर माणूस म्हणजे निसर्गाचीच कलाकृती की. दगड, झाडं, पाणी यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान आणि म्हणून आपल्या आरामासाठी त्यांच्यावर स्वामित्व गाजवून त्यांना वाकवणारा, कामाला लावणारा निसर्गावर स्वामित्व गाजवलं तरी त्याचं सौंदर्य काय कोणी नाकारतं का? हिरव्या हिरव्या रानाकडे पाहिलं की कसं शांत वाटतं. डोळे निवतात जसे काही, पण प्रत्यक्ष जंगलात जाऊन झोपायचं म्हणजे फारच गैरसोयीचं, त्रासाचं आणि पुरेसं सुरक्षितही नाही. त्यामुळे या जंगलाच्या छायाचित्राचा खूपच उपयोग होतो. डोळे निवणं आणि शिवाय डनलॉपच्या गादीवर अंग, मखमली कव्हरच्या गुबगुबीत उशीवर डोकं, अनादी निसर्ग आणि आधुनिक सुखसोयी यांचा संगमच हा. तो आपला राखी रंगाचा युनिफॉर्म काढून घडी करून कपाटात ठेवतो. आत लावलेले स्वतःचे कपडे बाहेर काढतो. 5ही हँगर्सला युनिफॉर्म्स लावलेले. साले बाकीचे सगळेजण आज लवकर कपडे बदलून गेलेले दिसतात. स्लॅक सीझन आहे ना. तो आरामात कपडे घालू लागतो. मॅनेजर गिऱ्हाईकाच्या ग्लासात आणखी ड्रिंक ओतून बाटली रिकामी करतो. गिऱ्हाईक अबोलपणेच शोरूम नजरेत साठवत राहतं. हे दिवाणखान्याचे भाग आहेत. यांच्यात तर इतकी व्हरायटी आहे, मध्यम वर्गाला परवडणारं यात काही नाही. पण फर्निचरचा खरा धंदा हा वरच्या क्लासेससाठीच असतो. त्यांच्या सांपत्तिक स्थितीतच काहीतरी खरोखरीचं कलात्मक आणि उपयुक्त असं करायला वाव. कलेची समज आणि गरजही त्यांनाच. अर्थात त्यात निरनिराळ्या व्यक्तिमत्वाची माणसं असतात म्हणा ना.
काही जण कलांचे दर्दी रसिक वृत्तीचे असतात. त्यांच्यासाठी या मॉडर्न बैठकी टायटल्स ठळक दिसू शकतील अशा पुस्तकांचं साईडबोर्ड, वाद्य नीट दिसतील अशी ठेवायला काचेचं मॉडर्न कॅबिनेट, राजकारण्यांसाठी या भक्कम खुर्च्या आणि नटनट्यांसाठी ते वर बघा फॉल्स सिलिंगसुद्धा. खुर्च्यांच्या आणि सोफ्यांच्या नानाविध लाकडी व्हरायटीज इथं ठेवल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे, नुसत्या खुर्च्यांनी आणि सोफ्यांनी दिवाणखाना पूर्ण होत नाही. आदर्श दिवाणखान्याच्या भिंतीवर पेंटिंग्स हवीतच. ती इथं मिळायची नाहीत. पण कशी असावीत ते सूचक. पहिली गोष्ट म्हणजे ती ओरिजिनल हवीत. रिप्रोडक्शन्स म्हणजे दरिद्री काम, त्यात खरा खानदानीपणा येत नाही. दुसरं चित्र गुळगुळीत रोमॅन्टिक असून चालत नाही. ते मिडल क्लास वाटतं. एखादा जरा जर्जर लोळापांगळा वेदनांनी पेवटलेला चेहरा किंवा गलितगात्र भिकारी दिवाणखान्यात टांगून ठेवायचा ही सध्या इन थिंग आहे. तुम्ही फारच सेन्सिटिव्ह असाल आणि असलं दुर्दशेचं चित्र तुम्हाला सोसवत नसेल तर मग घोडे सेफ. या बाजूला कॉन्फरन्स रूमचं सगळं फर्निचर. ऑफिसमधल्या रोजच्या कामाच्या खुर्च्या शोरूममध्ये ठेवल्या जात नाहीत. त्या कॅटलॉगवरून होलसेल मागवल्या जातात. मिडिऑकर मिडल क्लास यूथच्या फर्निचरमध्ये कल्पकता कसली. मोठ्या ऑफिसात कल्पकता लागते दोनच ठिकाणी, बॉसचं केबिन आणि कॉन्फरन्स रूम. दोन्हीसाठी ही टेबल्स आणि या खुर्च्या. फक्त बॉसची खुर्ची आरामशीर आणि लांबरुंद. दिवसभर बसूनही ती खुर्ची सोडावीशी वाटता कामा नये. आणि कॉन्फरन्सच्या खुर्च्या या औटघटकेच्या, म्हणून त्यांच्या पाठी तेवढ्या सुखवस्तू पण भारदस्त तटस्थ बसून राहिल्यासारख्या दिसणाऱ्या. पण कॉन्फरन्स वेळेत आटपावी म्हणून खुर्च्या आवश्यक तेवढ्या त्रासदायक. कपडे बदलून तो निघणार एवढ्यात शर्टच्या खिशातलं चारमिनारचं पाकीट हाताला लागतं. एकदम सिगरेट ओढण्याची सणसणीत लहर येते. दिवसभर दडपून ठेवलेली शोरूममध्ये स्ट्रिक्ट नो स्मोकिंग म्हणजे कस्टमरसाठी नाही, कारण गिराईक हे तर दैवत आणि गिराईकाबरोबर मॅनेजरलाही सिगरेट ओढणं भागच असतं. पण कर्मचाऱ्यांना इतर कोणीच सिगरेट ओढायची नाही. चुकून ठिणगी पडली आणि कार्पेटला भोग पडलं किंवा पडदे पेटले तर कित्येक लाखाचा माल पाहता पाहता जळून खाक व्हायचा. अर्थातच सावधगिरी म्हणून सबंध शोरूममध्ये कुठेही सिगरेट ओढायला बंदी आहे. अगदी मेन्स रूममध्ये देखील. तिथं तर अधिकच, कारण खोली अरुंद आहे. त्यामुळे भिंतीवर लटकावलेले कपडे पेटण्याचा संभव अधिक. पण एकदा मनात विचार आल्यावर त्याच्यानं राहवत नाही. आता बहुतेक सगळेजण घरी गेले आहेत. कुणाला कळण्याचा धोका कमी. त्यातून सिगरेट म्हणजे काय, 5 मिनिटांचा तर प्रश्न, त्याहूनही कमी. तो दाराची कडी लावून घेतो, खोलीतला दिवा मालवतो आणि अंधारातच सिगरेट पेटवतो. पहिला झुरका घेताच त्याची तंद्री लागते. काहीही म्हणा, दिवसभर तल्लफ दडपल्यानंतर मग घेतलेल्या पहिल्या झुरक्यात जी स्वातंत्र्याची भावना आहे ती कशात नाही. चोरून झुरके मारण्यात जो थ्रिल आहे तो राजरोज सिगरेट ओढण्यात नाही. बाहेर एकामागून एक दिवे मालवायला सुरुवात झालेली असते. बेडरूममधलं रान अंधारात बुडतं. दिवाणखान्यातली दोन्ही बिलोरी झुंबरं 20 तास त्यांचे अर्धे वैभव ओसरतं. कॉन्फरन्स रूमवर टांगलेले 2 प्रकाशगोल निस्तेज होतात. किचनमधला एक दीपकळ्यांचा गुच्छ तेवढा शिल्लक उरतो. किचनची जागा तशी आटपशीरच आहे. 4 खुर्च्या, पुरेसंच टेबल. हम दो हमारे दो. आणि हे 4ही हमदर्द एकत्र भेटणं आजकाल कठीणच. जेवायला येणारे पाहुणे क्वचित, बहुधा त्यांची सोय हॉटेलातच. मग हवंय कशाला मोठं टेबल आणि 4पेक्षा अधिक खुर्च्या. आणखी एक छोटा दिवा मिणमिणतोय. तो नर्सरीतला नाईट लॅम्प, बाळाजवळ जागत राहिलेला. हे बाळाचं क्रीप कॉस्टली वाटेल, पण बाळाच्या प्रेस्टिजचा काही विचार कराल की नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलं बाळ, त्यामुळे बाळपण
त्यामुळे बाळपण अवघड. 50 पाऊंशेच्या पाळण्यात थोडंसं झोपणार. आतापासून त्याला कळलं पाहिजे की ते इतरांपेक्षा फार वरच्या पदावर आहे. त्याशिवाय त्याच्यात आत्मविश्वास कुठून येणार? शोरूमच्या मॅझेनाईन फ्लोअरवर जाणाऱ्या जिन्यातला दिवा विझतो आणि परावर्तित प्रकाशात जिना अधिकच गूढ आणि रंगीत वाटू लागतो. पाहता पाहता मागच्या अंधारात विरघळून जाणारा रंगीत चित्रपटातल्या स्वप्नदृश्यामधल्या जिन्यासारखा. भिंतीवरच्या कलाकृती घड्याळात टणकन एक टोला पडतो. सगळे दिवे मालवले जातात. मिशीवाला मॅनेजर कारच्या किल्ल्या खळखळीत बाहेर पडतो. त्याच्याबरोबर सिगरेटचा टीन घेऊन गिऱ्हाईक. शोरूम पाहून भारावून गेलेलं. उद्यापासून या शोरूमच्या आधारानं आपल्या घराची आणि ऑफिसची नवी रचना करायचं त्यानं ठरवलंय. उद्या सकाळी मॅनेजरबरोबर परत येऊन तो ऑर्डर देणार आहे. मॅनेजर आणि गिऱ्हाईक यांच्याबरोबरच 2 चपराशी बाहेर येतात. आतल्या पूर्ण काळोखात बुडालेल्या शोरूमकडे एकदा बघतात आणि तिचं काचेचं दार लावून घेतात. त्याला कुलूप लावतात. वॉचमन लोखंडी शटर ओढतो आणि त्यालाही कुलूप लावून टाकतो. चाव्या मॅनेजरकडे देतो. वॉचमन आणि चपरासी रस्त्यानं चालू लागतात. मॅनेजर आणि गिऱ्हाईक मॅनेजरच्या कारमध्ये बसतात. एका पाठोपाठ एक ओढलेल्या सिगरेटमधील तिसरी संपते तेव्हा त्याची तंद्री उतरते. बहुतेक दुकान बंद करायची वेळ आली असेल अशा हिशोबानं तो मेन्स रूमच्या दाराची कडी ओढतो आणि बाहेर येतो. आणि बाहेरचा दाट काळोख पाहून त्याला धक्का बसतो. काय झालं असावं हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. पण असं झालं तरी कसं या विचारानं तो गोंधळतो. अंधारातून चाचपडत जाऊन तो एक दिवा लावतो. त्या प्रशस्त शोरूममध्ये तो एकुलता एक दिवा केविलवाणा दिसतो. त्या अपुऱ्या प्रकाशात फर्निचर नुसतं अडगळीसारखं पसरलंय असा भास होतो. तो दाराशी जातो. उगाच दाराला कुलूप असणार हे माहीत असूनही त्याच्या शोभिवंत पितळी कडीला धरून ते हलतं का हे पाहतो. दार हलत नाही. त्याच्या मागचं बंद लोखंडी शटर तुरुंगाच्या भिंतीसारखं इकडून तिकडे पसरलेलं दिसतो. तो हादरून जातो. शोरूमला पाठीमागचा दरवाजा आहे पण संध्याकाळी 6 वाजताच तो बाहेरून बंद होतो. मग आता काय करायचं? इथंच राहायचं? सकाळी शोरूम उघडेपर्यंत? घरी बायको वाट पाहिल, काळजी करत राहील. तिला काहीच कळायचं नाही. कुणाकडे चौकशी करणार आणि केली तरी पत्ता कसा लागणार? करू दे काळजी रात्रभर. सकाळी समजूत घालू. नाहीतर आता करणार काय दुसरं? कुठून आपल्याला सिगरेट ओढत बसायची बुद्धी झाली? दगलबाज आहेत या सिगरेट्स. पण आठवणीनं परत सिगरेट ओढाविषयी वाटू लागते. नाहीतर नको. रात्र इकडेच घालवायची आहे. गरज पडेल सिगरेटची. तो बाहेर काढलेलं पाकिट मोह आवरून परत खिशात ठेवतो. पहिला धक्का ओसरल्यावर आता मन थोडं थाऱ्यावर येतं. ठीक आहे, काय बिघडतंय? एक रात्र शोरूममध्येच राहिलं तर. भूक सॉलिड लागली आहे हे खरं, पण एका रात्रीच्या उपासानं काही कोणी मरत नाही. मस्त झोपून घ्यावं झालं इथंच. सकाळी हवं तर घरी जाऊन बायकोला सांगून मग कामावर परत यावं. आहे काय न काय, आहे काय न नाही काय. घड्याळात 9 टोले पडतात एका पाठोपाठ एक. कुठं झोपावं? त्यात काय पसरावं झालं कुठल्याही सोफ्यावर. मग एकदम मनात एक खोडकर विचार येतो. झोपून झोपायचं तर वाटेल तिथं का? रीतसर त्या महाराजा पलंगावर झोपावं की? नाहीतरी आयुष्यात त्या पलंगावर कधी झोपायला मिळणार? त्याला आपली दोरीची खाट आठवते. रुबाबात पावडर टाकीत तो पलंगाशी जातो. त्यावर बसतो. साला यावर झोपलं तर हा खराब नाही ना होणार? हा खराब कसा होईल? त्याच्यावर चादर देखील नाही. चुरगाळेल म्हणावं तर. स्वतःला असा धीर देऊनही तो मालकाच्या तिजोरीतले पैसे चोरावेत अशा अपराधी भावनेनं त्या पलंगावर झोपतो. एका कडेला
सगळा पलंग रिकामा टाकून मग स्वतःशी हसतो, मधोमध जाऊन निजतो. आता दोन्ही बाजूंना भरपूर जागा रिकामी सुटते. वाटतं पाय बिछानाभर पसरावेत. तो पालथा पडतो आणि बिछानाभर लोळतो. वाटतं आज खरी तर बायकोबरोबर असायला हवी होती या राजेशाही बिछाण्यात. एकदम एक विचित्र तहान लागल्यासारखे होते. वाटतं आयुष्यात एकदा तरी बायकोबरोबर अशा प्रचंड पलंगावर झोपता यायला हवं. त्याला ती स्वतःची गरजच वाटायला लागते. ते आयुष्याचं ध्येयच असं तो ठरवून टाकतो आणि या दैदिप्यमान ध्येयाचा विचार करता करता आपला डोळा कधी लागला हे त्याला कळत देखील नाही. त्याला जाग येते ती कसल्याशा आवाजानं. क्षणभर आपण कुठं आहोत हेच त्याच्या ध्यानात येत नाही. एका दिव्याच्या मंद उजेडात त्याला दिसते ती समोरची काच, तिच्या मागे लोखंडी शटर. तो शटर दिसताच त्याला सारं आठवतं आणि याच वेळी त्याच्या कानावर येते एक अंधुक कुजबुज. याच आवाजानं आपण जागे झालो खास. तसं म्हटलं तर ती कुजबुज आपल्याला कानांनी ऐकू येते की नुसतीच आपल्या मनावर उमटते हेच त्याला कळत नाही. कारण कुजबुज असं आपलं तिला म्हणायचं. पण माणसं एकमेकांशी बोलतात तसा हा आवाज नाही. या कुजबुजीचा अर्थ आपल्याला कळत नाही. या भाषेत ओळखीचे शब्द नाहीत, किंबहुना या भाषेत शब्दच नाहीत. आवाजही म्हटला तर आहे, म्हटला तर नाही. ही भाषा माणसाची नाही, दुसऱ्याच कुणाची. त्याच्या सर्वांगातून भीतीचा थरार जातो. कुजबुज वाढली. तो धीर करून उठून बसतो. आवाजाच्या दिशेनं पाहतो. अंधुक उजेडातच किचनच्या बाजूला कसली तरी हालचाल जाणवते. तो विचारतो, कोण आहे? क्षणमात्र हालचाल थांबते. कुजबुजही थांबते. तो पुन्हा पलंगावर अंग टाकणार इतक्यात परत हालचाल सुरू होते. कुजबुजही अधिक मोठ्या प्रमाणावर आणि अधिकच सावध, त्याची दखल घेतल्यासारखी. आता एक वेगळाच आवाज ऐकू येऊ लागतो, काहीतरी घसरल्याचा, फरफटल्याचा. तो डोळे विस्फारून पाहत राहतो आणि पाहता पाहता एक खुर्ची आपले चारी पाय जमिनीवर घासत इकडून तिकडे जाते. भीतीनं किंकाळी त्याच्या ओठातच दबून जाते आणि 2-3 खुर्च्या आपली जागा सोडतात. त्या 4 जणी एकत्र जमतात. जागेवरच वरखाली होतात. त्यांना कोण हलवतं आहे हे दिसत नाही. मगासारखं ओरडून कोण आहे असं विचारण्याचं धाडस आता त्याच्यात नाही. तो फक्त पाहत राहतो आणि त्याच्या लक्षात येतं की त्या खुर्च्यांना कोणीच उचलत नाहीये, कोणीच हलवत नाहीये. त्या आपल्या जागच्या जागी उसळत आहेत, घसरत आहेत. जशी काही त्यांच्यात आपली आपणच एक शक्ती आतून जागी झाली आहे. आवाज येतोय तोही कुजबुजीचा नाही. उकळत्या पाण्यासारखी एक शक्ती त्यांच्यात आतून खतखतत आहे. हिस हिस आवाज करते आहे. आणखी एक गोष्ट, जाग्या झालेल्या खुर्च्या सर्वात साध्या किचनमधल्या खुर्च्या आहेत. उरलेल्या शोरूमला कदाचित या प्रकारची अजून वार्ताच नसावी. फक्त किचनच्या लहानशा कोपऱ्यात तेवढी जोरदार हालचाल चालली आहे. अचानक एक खुर्ची जाऊन खाडदिशी भिंतीवर आपटते. ही बहुधा मघाची सर्वात पहिली हालचाल करणारी खुर्चीच असावी. भिंतीवरचा फुलांचा चंदेरी कागद मध्ये फाटतो आणि भिंतीला तडा पडल्यासारखं दिसतं. खुर्ची पुन्हा एकदा आणखी जोरानं आपटते आणि तिचे चारी पाय निखळून पडतात. उरलेल्या खुर्च्यांमधून एक कल्लोळ उसळतो. मोठा गजबजाट करीत त्या जागच्या जागी उड्या मारतात. त्याची भीतीनं बोबडी वळायची पाळी येते. कारण खुर्चीचे निखळलेले सुटे पाय आपणच उभे राहून चालू लागलेले असतात. त्यातला एक पाय खाली पडलेल्या सीटमध्ये पुन्हा पुन्हा स्वतःला खुपसून घेऊ लागतो. त्याचा हेतू स्पष्ट असतो. सीटचा कपडा फाटतो आणि कापूस सर्वत्र उधळतो. सीट झाल्यावर तो पाय पाठीकडे वळतो. लवकरच पाठ आणि सीट या दोन्हींच्या लाकडी फळ्या
त्यांच्यावर चढवलेल्या कापूस रेक्झिनच्या जोखडातून मुक्त होतात. हे चालू असताना इतर खुर्च्यांनी वेड लागावं तसं स्वतःला भिंतीवर धडाधड आपटून घेतलेलं असतं. त्यांचे पायही निखळून पडतच असतात. एकमेकांच्या मदतीला धावून ते पाय सीट आणि पाठ यांच्या सुट्या लाकडी फळ्या करण्यात दंग असतात. एव्हाना किचन टेबल अंगात आल्यासारखं घुमू लागतं. वर खाली मागं पुढं अशा त्याच्या उड्या सुरू होतात. क्षणाक्षणाला त्या उड्या उंच होत जातात. जसं काही त्याच्यात जे रसायन खतखतत असतं त्याला अधिकाधिक उकळ्या येतात. एक प्रचंड उडी आणि टेबलाचे चारही पाय मोकळे होतात. त्यांच्या खांद्यावरून खाली उडी घ्यावी तसं टेबल टॉप अलगद उतरतं आणि सरळ उभं राहतं. आजूबाजूचे खुर्च्यांचे पाय एकमेकांवर आपटून कडकडाट करतात. या सगळ्या गोंधळात भिंतीचा कागद सगळ्याच फाटून त्याच्या दांडोट्या खाली पडत राहतात आणि त्या कागदानं इतका वेळ झाकून ठेवलेली मागची विटकी भिंत उघडी पडते. काय चाललंय हे? शोरूमचा सत्यानाश. काहीतरी केलं पाहिजे. शोरूम वाचवली पाहिजे. तो धावतच स्विचबोर्ड पाशी जातो आणि एकामागून एक सगळे दिवे लावून टाकतो. प्रकाश गोल, दीपकळ्या, झुंबरं, नाईट लॅम्प. जसं काही त्याला जे दुःस्वप्न पडतंय त्याचा अंधार साक्षीदार आहे. सगळीकडे उजेड झाला तर गोष्टी पूर्ववत होतील. ती भान हरपलेली शोरूम ताळ्यावर येईल. कुठून तरी सन्नकण भिरभिरत खुर्चीचा एक पाय येतो आणि नाईट लॅम्पला लाथ मारतो. नाईट लॅम्प खाली पडतो, फुटतो, विझतो. त्याच्या समोरच काचांचे तुकडे विखुरतात. दिवाणखान्यात स्टँडवर दिव्याचं शेड प्रकाशतं. नाचणाऱ्या बॅलेरिनांच्या आकृत्या त्यावर एकामागून एक जातायत आणि एकदम तो स्टँड उसळ्या मारू लागतो. 1-2 सेकंदातच तो आपल्या डोक्यावरचं शेडचं ओझं फेकून देतो. बॅलेरिना अदृश्य होतात. स्टँड पुस्तकाच्या कॅबिनेटवर आपटून बल्ब फोडून टाकतो. स्टँडच्या या माथेफिरू वागण्याचा परिणाम व्हायचा तोच होतो. त्याच्या बाजूचा दिवाणखाना एकदम जागा होऊन उठतो. स्टँडचा बल्ब आपटताच कॅबिनेटची दारं धडाधड उघडतात. कॅबिनेट स्वतःला आवेगानं वेडंवाकडं घुसळतं आणि आतल्या पुस्तकांची रास जमिनीवर ढकलून देतं. जवळच खरा आवाज होऊ लागतो. तेव्हा तो वळून पाहतो. खुर्च्यांच्या पायांनी आता नवीनच उद्योग आरंभलेला असतो. ते स्वतःला एकमेकांवर घासून अंगावरचं पॉलिश काढून टाकू बघत असतात. कॅबिनेटनं पुस्तकं उघडवताच इशारा मिळाल्यासारखे खुर्च्यांचे पाय त्यांना आता निव्वळ लाकडंच म्हणणं बरोबर ठरेल. जवळच्या सोफ्याकडे जातात. टर्र असा रेक्झिन फाडण्याचा आवाज येतो. जनावराचं पोट चिरावं तसा त्या सोफ्याचा पृष्ठभाग चिरून आतल्या रबर स्प्रिंग्स इत्यादी वस्तू ती लाकडं बाहेर काढतात. इतस्ततः उधळून देतात. सोफ्यांचे पाय तर केव्हाच मोकळे झालेले असतात. आता हे लोण सगळ्या कोपऱ्यांमध्ये पसरलेलं असतं. कोपऱ्यांमधले दिव्याचे स्टँड्स मोकळे झालेले असतात. आता ते एकमेकांच्या डोक्यावर अलगद पाय देऊन पाहता उंच होतात. पार आड्यापर्यंत पोहोचतात. एक फटका बस. हजारो रुपये किमतीचं ते झुंबर खाली येतं. जमिनीवर बिलोरी काचांचा खच पडतो आणि त्यातले दिवे विझून त्या दालनातला प्रकाश एकदम मंद होतो. हे काय चाललं आहे? ही भानामती तर नव्हे की चेटूक जादूटोणा पण नाही. ही नुसतीच तोडफोड नाही. यात काहीतरी संगती आहे. पण ती काय हेच त्याच्या लक्षात येत नाही. कळवलं पाहिजे कुणाला तरी. संपूर्ण शोरूमचा विध्वंस होण्याच्या आत मालकांना सांगितलं पाहिजे. फोन करून मदत मागवली पाहिजे.
तो धावत टेलिफोनपाशी जातो, रिसिव्हर उचलायला हात पुढे करतो. इतक्याच त्याच्या हातात एका लाकडाचा संतप्त फटकारा बसतो. तो कळवळून मागे होतो. दुसऱ्याच क्षणी खाडदिसी टेलिफोन हवेत उडवला जातो, जमिनीवर पडतो. त्याचे तुकडे तुकडे इकडे तिकडे विखुरतात. बाहेरच्या जगाशी असलेला त्याचा संबंध आता साफ तुटतो. आणखी एक फटका त्याच्या पायावर. तो पळू लागतो. कुठे जावं ते त्याला समजत नाही. समोरून आणखी लाकडांची पलटण. ही आपल्याला तुडवल्याशिवाय खास राहत नाही. तो कसाबसा त्या लाकडांच्या वाटेतून दूर होतो आणि एका बाजूला उभा राहून लटलट कापत पाहू लागतो. सगळ्या शोरूमचं नुसतं रणक्षेत्र झालेलं. सगळ्या फर्निचरवरची लाकडं चिंध्या चिंध्या होऊन पडलेली. रबर, कापूस, पिसं, स्प्रिंग्स यांचे जागोजागी ढीग पडलेले. काचांचे तुकडे तर इतके पडलेत की उघड्या पायांनी तिथं फिरताच येणार नाही. दिव्यांच्या काचा दूरपर्यंत पसरल्या आहेत. त्यांचे बारीक तुकडे झालेत. ऑफिस टेबलनं अंगावरून मोठी काच झुगारून फेकल्यामुळं खाली काचांचं तळं झालंय. झाडाची साल ओरबाडून काढावी तसं काही लाकडं टेबलावरचं, टिपायावरचं सनमायका, फोरमायका खेचून काढतायत. सगळी लाकडं शक्य तितक्या जोरजोरानं आपल्या अंगावरचा रंग, पॉलिश खरवडून काढतायत. आणि एकदम या साऱ्याची संगती अंधुकपणे का होईना पण त्याला लागते. हे सगळं खुर्च्यांपासून सुरू झालेलं. साध्या लाकडी खुर्च्यांपासून त्या लाकडांनी इतर साऱ्या गोष्टींचा विध्वंस केला, पण काचांनी, कापडानं, सनमायकानं त्यांना कसलाही प्रतिकार केला नाही. त्या वस्तू अचेतनच राहिल्या. फक्त लाकूडच सगळीकडे हैदोस घालतंय. पण कशासाठी? एव्हाना सगळीकडचं लाकूड मोकळं झालेलं असतं. अंगावरची कापडं, कापूस, रबर फेकून देऊन नागवं, अगदी संपूर्ण नागवं झालेलं असतं. उरलं सुरलं पॉलिश देखील खरवडून काढत असतं. वाळलेल्या जखमांवरच्या लाजीरवाण्या खाजाळू खपल्या काढून टाकाव्यात तसं. हे करता करताच सगळ्या लाकडांचा एक जमाव तयार व्हायला लागलेला असतो. लाकूड एकत्र जमा होत असतं. काही दिवसांनी, काही दिवाणांनी, बैठकींनी सुरुवातीला थोडा विरोध केलेला असतो. अंगावरच्या गाद्यागिर्द्या टाकून द्यायला नाराजी दाखवलेली असते. नंतर मात्र नाईलाजानं म्हणा किंवा सक्तीनं पण तेही इतर लाकडांना सामील झालेले असतात. आता ते कोणीही मूळचे कोण होते हे ओळखू येत नाही. कुणी स्वयंपाकघरातल्या खुर्च्या नसतात, की कुणी कॉन्फरन्सच्या प्रतिष्ठित पाठी नसतात, कुणी कोच नसतात, की कुणी तिजोऱ्या नसतात, कुणी पुस्तकी कपाटं नसतात, की कुणी देवघरं नसतात. त्या असतात फक्त फळ्या, लाकडाच्या फळ्या. त्यांच्यातही भेदभाव जरूर असतात. कुणी देवदार तर कुणी महागनी, इतकंच. पण शेवटी ती सगळी कुठल्या ना कुठल्या झाडाचीच लाकडं असतात. शेवटचा दिवा फुटला, दालनात काळोख झाला असं त्याला वाटलं, पण ते क्षणभरच. मग लक्षात येतं की शोरूममध्ये पूर्ण काळोख नाही. एक चमत्कारिक हिरवट प्रकाश सगळीकडे भरून राहिला आहे. एखाद्या निबिड जंगलात जसं हिरवगार वाटेल तसं वाटायला लागलंय. एकदम एक मनस्वी दर्प तिथे दरवळू लागतो. त्याच्यात अनेक गंध मिसळलेले असतात, झाडांचा, पानांचा, मातीचा देखील. लाकडं जवळ आलेली, एकमेकांच्या अगदी जवळ, एकमेकांना बिलगलेली. एकमेकांच्या माथ्यावर चढलेली. त्या हिरवट काळोखात ती लाकडं लहान मोठ्या उंचीच्या झाडांसारखी दिसतात. निष्पर्ण झाडं, चालत चालत पुढं येणारी झाडं. काचा, कापड, कापूस सगळं त्या जमिनीवर पडलेलं. काळोखात तर ते बोळे दिसतही नाहीत. ते असले नसले तरी सारखेच असतात, कारण त्यांच्यात चेतना नसते. ते सगळं मेलेलं, निश्चल असतं. चेतना असते ती फक्त लाकडाला.
ते मात्र क्षणाक्षणाला अधिकाधिक जिवंत होत असतं. जणू त्या पॉलिश केलेल्या फर्निचरला सुसंस्कृत माणसांनी लादलेला मुर्दारपणा झुगारून द्यायचा असतो. माणसांची सेवा करावी यासाठी त्यांनी दिलेला कृत्रिम आकार नाकारायचा असतो. त्यांनी आपल्या स्वामित्वाच्या खुणा म्हणून देहावर चढवलेल्या काचेच्या झुली फेकून द्यायच्या असतात. माणसांच्या आरामाच्या, शोभेच्या, सोयीच्या वस्तू होऊन दिवाणखान्यात मृतावस्थेत पडण्यापेक्षा पुन्हा एकदा असंस्कारित जंगल व्हायचं असतं. मरून माणसांचा गुलाम झालेलं लाकूड नव्हे, आपल्या मर्जीनं वेडवाकडं वाढणारं जिवंत हाड. एरवी झाड एकदा मेलं की जिवंत होत नाही, ते मेलेलंच राहतं शतकानुशतकं. पण आज कसा कोण जाणे चमत्कार झालेला असतो. एक विलक्षण शक्ती जागी झालेली असते आणि त्या लाकडी फळ्या परत झाडं होऊ पाहत असतात. सगळं फर्निचर मोडून पडलेलं असतं. फक्त पलंग मात्र अजूनही जसाच्या तसा असतो. त्या राजेशाही वस्तूला या सामान्यांच्या घोळक्यात जाऊन पडायचं नसतं. त्याला आपला वेगळेपणा टिकवायचा असतो. त्याला हे जाणवतं. चारी बाजूंनी घेरणाऱ्या जंगलात पलंग हाच आपला एकमेव आसरा आहे हे त्याला समजलेलं असतं. काचांमधून फिरत्या उडत्या लाथा मारणाऱ्या लाकडांमधून कशीबशी वाट काढीत तो पलंग गाठतो. जीवाच्या भीतीनं त्यावर बसून राहतो. त्याला तो पलंग म्हणजे चारी बाजूंनी उसळणाऱ्या बेभान माथेफिरू लाकडांच्या समुद्रातला एकुलत्या आधाराचा तराफा वाटतो. जमीन नांगरल्यासारखी ढेकळं पडू लागतात आणि तटातटा धागे तुटल्याचा आवाज येतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की जमिनीवरचा गालिचा फाडला जात आहे. जमीन ओकीबोकी होते. गालिचा सडासडा फाडत सगळी लाकडांची झाडं कुठल्या दिशेनं पुढं सरकतायत हे लक्षात येताच त्याचं हृदय बंद पडायची वेळ येते. पलंगावरच्या उशा डोक्यावर धरून तो मान खाली घालून बसून राहतो. ते पुढं सरकणारं जंगल दिसणार नाही असा. त्याहीपेक्षा आपण जसे काही जागच्या जागी नाहीसे होऊन त्या जंगलाला दिसणार नाही अशा भ्रामक इराद्यानं सगळी लाकडं पलंगासमोर येऊन उभी राहतात. काळोखात ती दिसत नसली तरी त्याला त्याचं ते निस्तब्ध उभं राहणं जाणवतं. एखाद्या अटळ संकटासारखं ती पलंगाला धडका देऊ लागतात. जशी काही त्यांची अपेक्षा अशी की पलंगानं आपणहून गादी झुगारून द्यावी, माथ्यावरची राजेशाही महिरप फेकून द्यावी. पण पलंग मुरदाडच असतो. इतर लाकडात जागी झालेली शक्ती त्याच्यात जागी झालेली नाही. त्यांची हालचाल त्याला जाणवत नाही किंवा जाणवते पण पटत नाही. त्यांच्यात मिसळून त्याला स्वतःचा विनाश करायचा नसतो. पुन्हा जंगली लाकूड व्हायचं नसतं. त्याला राजेशाही पलंगच राहायचं असतं. रंदा मारलेला, आकार दिलेला, पॉलिश केलेला आणि अचेतन. नाहीतरी आता सगळे म्हणतात म्हणून परत एकदा जंगलात जाऊन करायचं काय? त्यापेक्षा माणसांच्या सुसज्ज वातानुकूल शय्यागृहात अगदी सुरक्षितता नाही का? आणि सौंदर्य, रुबाब या रोखठोक गुणांच्या मानानं पाहता माणसांची गुलामगिरी हा काल्पनिक अवगुण. त्याचं काय एवढं स्तोम माजवायचं? लाकडं जागच्या जागीच उभी, हलकेच धडका देत पण वाट पाहत. केव्हा ना केव्हा तरी पलंगाला शहाणपण सुचेल आणि तोही आपल्यातला होईल या आशेवर तोंडावर उशी घेऊन पलंगावर बसलेल्या त्याच्या जीवाचं भीतीनं पाणी होत राहिलेलं. पलंग त्याच्यासारखा झाला तर या काळजीनं. शेवटी लाकडांचा संयम संपतो. ती सारी पलंगाला घेरतात. त्याला कळतं आपला एकुलता एक
आक्रमण सुरू होण्यापूर्वीच तो पलंगावरून उडी टाकून काचेच्या बंद दरवाजाजवळ उभा राहतो, एका कोपऱ्यात थरथरत. आपण नाहीसं व्हावं अशी मनोमन इच्छा करीत. लाकडं पलंगावर चढतात, त्याच्या गाद्या खाली ओढतात, फाडतात, त्याच्या फळ्यांवर नाचतात, त्याचे पाय ओढतात, त्याच्या डोक्यावरची महिरप खाली खेचतात. पलंग खिळखिळा होतो, त्याच्या फळ्या सुट्या सुट्या होतात, पण इतर फर्निचरच्या फळ्यांसारख्या त्या मुक्त होत नाहीत. त्यांना लाकूड व्हायचं नसतं, झाड व्हायचंच नसतं. त्या केविलवाण्या हट्टीपणानं केवळ पलंगाचे अवशेष होऊन पडून राहतात. इतर लाकडं त्या फळ्यांना तेशानं तुडवीत राहतात. आपल्यात सामील झाल्या नाहीत म्हणून असेल, किंवा त्यांचा मुरदाडपणा सहन होत नाही म्हणून. पलंग तुटून पडतो, त्याच्या चिरफळ्या होतात. आता एकच काम शिल्लक उरतं. त्या पलंगावर आरामात लोळत पडलेला तो, त्या पलंगाचा संकटात आधार घेणारा तो, ती सगळी त्याच्या दिशेनं पुढे येतात. तो किंचाळतो मोठमोठ्यानं, असंबद्धपणे. किंबहुना त्याची एकच एक किंकाळी अखंड राहते आणि त्याचं भान हरपतं. अंगावरचे सगळे कपडे फाडून ती झाडं त्याला आपल्यासारखाच करतात, पण हे त्याला कळत नाही. कुणी आपल्याला घासतंय हे त्याला कळत नाही, कुणी वाकवतंय हे कळत नाही. आपल्या जातीनं इतके दिवस त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचा सूड घेतंय हे त्याला कळत नाही. त्याला फक्त एकच कळतं, मगाचा तो मातीचा आणि झाड पानांचा दर्प अधिकाधिक उग्र होत चालला आहे. भिंतीवर ते प्रचंड निष्प्राण छायाचित्र उभं, वाऱ्यावर हलू न शकणाऱ्या हिरव्यागार अरण्याचं. माणसानं यंत्राच्या साह्यानं केलेली ती अरण्याची प्रचंड विटंबना. लाकडाचं ते अकराळ विक्राळ सैन्य त्यावर एकच धडक देतं. त्या छायाचित्रातली खोटी निर्जीव झाडं शिल्लक तरी कशी राहणार? सबंध भिंतच मुळी कोसळून पडते. त्या उघड्या खिंडारातून ती सगळी मुक्त लाकडं बाहेर पडतात. खोलीतला हिरवा प्रकाश त्यांच्याबरोबर नाहीसा होतो आणि खोली काळोखानं भरून जाते. सकाळी मिशीवाला मॅनेजर गिऱ्हाईकाला घेऊन कारमधून येतो. वॉचमन त्याला सलाम ठोकतो. तो वॉचमनला किल्ल्या देतो. वॉचमन शटर उघडतो. चपराशी काचांचे दरवाजे उघडतात. पहिल्या धक्क्यातून सावरल्यानंतर त्या सर्वांच्या लक्षात येतं की शोरूममधलं एकूण एक लाकूड नाहीसं झालेलं आहे. फक्त पलंगाच्या इतस्ततः पडलेल्या फळ्या सोडून, की बेडरूमच्या भिंतीवरचं जंगलाचं छायाचित्र नाहीसं होऊन त्या जागी एक मोठं थोडलं खिंडार पडलेलं आहे. त्यातून पलीकडचा रस्ता दिसतो आहे, की ज्याला आपण एकमेव शाबूत राहिलेली खुर्ची समजत होतो. ती खुर्ची नसून खुर्चीसारख्या आकारात खिळे ठोकून बसवलेला माणूस आहे. शरीरावरचा केसनकेस भादरलेला, लाकडासारखा सोलून तासून काढलेला रक्तबंबाळ नागवा माणूस. कथा समाप्त.